दलित साहित्याच्या संदर्भात दलित साहित्य आणि दलित चळवळ असा एक भाग आपल्या अभ्यासक्रमाला आहे. त्याचा विचार आपणाला या तासामध्ये करायचा आहे. त्याची एक दोन भाग मी तुम्हाला सांगितलेले. आता ही जी चळवळ आहे दलित चळवळ आणि ह्या चळवळीतून साहित्य कसं निर्माण झालं, तर ही जी चळवळ आहे ही चळवळ आंबेडकर पूर्व, आंबेडकरी आणि आंबेडकरोत्तर अशा तीन भागात तिचा आपणाला विचार करायचा आहे. एक आंबेडकर पूर्व चळवळ दलित चळवळ, दुसरी आंबेडकरांच्या कालखंडामध्ये असलेली दलित चळवळ आणि बाबासाहेबांच्या नंतरची दलित चळवळ, अशा तीन भागामध्ये या दलित चळवळीचा विचार आपणाला करायचा आहे. खरं तर दलित साहित्याचं आद्य प्रेरणास्थान जर कोणतं असेल तर ते बाबासाहेब आहेत. त्यांच्या विचार कार्यातूनच दलित साहित्याची चळवळ निर्माण झालेली आपणाला पाहायला मिळते. तिला याच कालखंडामध्ये निर्णायक असं रूप प्राप्त झालं दलित चळवळीला. आणि असं जरी असलं तरी दलित साहित्याच्या चळवळीचा जो पट आहे तो पट आंबेडकर पूर्व, आंबेडकरी आणि आंबेडकरोत्तर अशा कालखंडात त्या चळवळीशी बांधलेला तो पट आहे. म्हणजे याच टप्प्यातून दलित चळवळ आणि दलित साहित्याची पार्श्वभूमी तयार झालेली असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे या तीन टप्प्यांचा आढावा घेत असताना आपण सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी जी दलित चळवळ आली तिचा विचार आपल्याला करायचा आहे. तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये तीन व्यक्तींना गुरुस्थानी मानलं. एक तथागत गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा फुले. आता या तीन महापुरुषांच्या, महात्म्यांच्या विचारातूनच बाबासाहेबांच्या विचाराचं अधिष्ठान निर्माण झालेले असं आपल्याला म्हणता येतं. ह्या तीनही महापुरुषांच्या विचारांचं तात्विक जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानात ही सामाजिक चळवळ आणि तिचं ते भान आहे. म्हणून अगदी पूर्वी प्राचीन काळी दलित, शोषित, वंचित समूहाचं जे उत्थान करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये तथागत गौतम बुद्धापासून आहे. आपल्याला गौतम बुद्धाचा विचार करत असताना गौतम बुद्धाने आपल्या संघामध्ये सगळ्यांनाच प्रवेश दिल्याचं लक्षात येतं. अगदी स्त्री वर्गाला देखील त्यांनी सामावून घेतलं. हजारो वर्षापासून समाजाने ज्याला बहिष्कृत मानल्या गेलं अशा सगळ्यांना या प्रवाहात त्यांनी आणलं. त्यांना त्यांचे अधिकार मिळाले. त्यामुळे तथागत बुद्ध यांनी केलेले सामाजिक उत्थानाचं जे कार्य आहे ते अतिशय महत्वाचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे संत कबीर आहे, यांनी जे दोहे लिहिले त्या दोह्यामधून सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला आहे. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवाणी पैसे की धुलधानी. हे कबीरांचे दोहे. म्हणजे एकूणच सामाजिक परिवर्तनाचा विचार संत कबीरांनी मांडला. आणि 19व्या शतकात महात्मा फुले यांनी जे दलितांच्या उद्धारासाठी किंवा स्त्रीवर्गांच्या उद्धारासाठी केलेलं काम आहे ते अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यांना, महात्मा फुल्यांना असं वाटतं की दलितांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते शिक्षण मिळालं तरच त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा त्यांची गुलामगिरी नष्ट होऊ शकते. ही फुल्यांची भूमिका होती. आणि हे नुसतं बोलून ते थांबले नाहीत महात्मा फुले, तर त्यांनी त्याच्यासाठी कृती कार्यक्रम आखला आणि कृती केली. आणि म्हणून त्यांनी दलितांसाठी,
स्त्रियांसाठी शाळा काढल्या हे आपल्याला माहिती आहे. सावित्रीबाईंना त्यांनी शिक्षण दिलं महात्मा फुले यांनी पहिल्यांदा. मग त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षिका बनवलं. या सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर दलितांच्या चळवळीला इथे सुद्धा गती आल्याचं आपणाला पाहायला मिळतं. आता हे आंबेडकर पूर्व जी चळवळ आहे ह्या चळवळीच्या कालखंडामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यास एक 2-4 मोजक्या व्यक्तींचा विचार आपणाला करावा लागतो. एक गोपाळबाबा वलंगकर, दुसरे शिवराम जानबा कांबळे, तिसरे किसन फागू बनसोड आणि चौथे गणेश आक्काजी गवई. या समाजचिंतकांनी आपल्या परीनं दलित चळवळीला सामाजिक उत्थानाच्या दिशेनं किंवा सामाजिक प्रगतीच्या दिशेनं, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं गतिमान केल्याचं दिसतं. त्याच्यामध्ये पहिले जे आहेत ते गोपाळबाबा वलंगकर. दलित चळवळीमध्ये गोपाळबाबा वलंगकर यांचं स्थान जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. त्यांना आद्य समाज सुधारक, कवी, शाहीर, तळमळीचे कार्यकर्ते असा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये महाड इथं भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेतील भाषणात गोपाळबाबांच्या कार्याचा गौरवाने बाबासाहेबांनी उल्लेख केला. गोपाळबाबांचं हे जे कार्य आहे ना हे कार्य काळाच्या पटावरचं आहे. ते पडद्याआड जाता कामा नये म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा देखील उल्लेख केला. खरं तर गोपाळबाबांचं पूर्ण नाव होतं गोपाळबाबा कृष्णा वलंगकर. आता यांचा जन्म महाड जवळच्या रावदुल या गावचा आहे. रमाबाई आंबेडकर यांच्या माहेराकडून गोपाळबाबा बाबासाहेबांची नातलग लागत होते. त्यांना लहानपणीच अस्पृश्यतेचे दाहक चटके अनुभवायला आले आणि त्यांनी जे अनुभवलेलं होतं ते पुढे त्यांना सैन्यात नोकरी करताना मिळालं. कारण फलटणमध्ये ते सैन्यात नोकरी होती. त्यांनी फलटणीमध्येच त्या सैन्यामध्ये शिक्षण घेतलं. 1886 साली ते सैन्यातून निवृत्त झाले आणि त्यांनी निवृत्त झाल्यानंतर जात आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी एक चळवळ उभी केली. त्यांनी 1888 साली विटाळ विध्वंसन ही पुस्तिका लिहिली आणि त्यामध्ये अस्पृश्यता ही समाजाला लागलेला कलंक आहे असं त्यांनी म्हटलं आणि ही जाती केंद्री अस्पृश्यता किंवा धर्माधिष्ठित अस्पृश्यता ही कशी मांडलेली आहे आणि ब्राह्मणांचं वर्चस्व, ब्राह्मण वर्गांचं कसं वर्चस्व यावर आहे हे त्यांनी मांडलं. अशी परखड मतं त्यांनी त्या पुस्तिकेमध्ये मांडली. आणि म्हणून दलित समाजामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर जर विचार केला तर गोपाळबाबांनी दलित जागृतीचं, त्याच्या संघटन निर्मितीचं काम अतिशय तन्मयतेनं, तळमळीनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ब्रिटिशांनी काय केलं की महार, मांग, चांभार जातीतल्या सैनिकांना अस्पृश्य म्हणून त्यांना सैन्यातून काढून टाकलं. निर्णय घेतला तसा. त्यावेळेला गोपाळबाबांनी सनदशीर मार्गाने त्या ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा केला, सनदशीर मार्गाने. आणि 1884 मध्ये त्यांनी एक असं पत्र लिहिलं आणि विनंती केली इंग्रजांच्या समोर. आणि त्या पत्राच्या शेवटी 13 कडव्यांची गोपाळबाबांनी एक कविता लिहिली आणि ती कविता लिहून त्यांनी या मागासवर्गीय समाजाच्या दुःख स्थितीचं, त्याच्या मागच्या कारणांचं संदर्भासह असं उल्लेख केला. आणि अस्पृश्यांनी देखील आत्मपरीक्षण करून सन्मानानं जगणं पाहिजे, त्यांना जगू दिलं पाहिजे तुम्ही, हा विचार त्यांनी मांडला. आणि म्हणून आपल्या लेखणीतून गोपाळबाबा वलंगकरांनी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. त्यांना सामाजिक जगण्याचं वास्तव त्यांनी आपल्या ग्रंथातून लिहिल्यामुळे, स्फुटलेखनातून लिहिल्यामुळे
दलित समाजामध्ये जागृती निर्माण होऊ लागली. त्यांनी आपलं सगळं जे लिहिलेलं म्हणजे समाज जागृत करण्याचं जे काम आहे किंवा जे ग्रंथ लिहिले, स्फुट लेखन केलं, ते त्यावेळेला दीनबंधू नावाचं मासिक प्रकाशित होत असायचं. त्या मासिकातून त्यांनी ते लिहिलं. ते गद्य रूपात लिहिलं, पद्य रूपात लिहिलं. आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासामध्ये, या चळवळीमध्ये गोपाळबाबा वलनकरांचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून दलित चळवळ आणि दलित साहित्याला व्यापक दिशा देण्याचं काम गोपाळबाबांनी केलं, हे आपल्या लक्षात ठेवा. दुसरे शिवराम जानबा कांबळे हे देखील आंबेडकर पूर्व कालखंडामध्ये दलित समाजामध्ये विचार पेरणारा, परिवर्तनाचा विचार पेरणारा हा एक विचारवंत होता. आणि म्हणून गोपाळबाबांच्या नंतर शिवराम जानबा कांबळे यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. त्यांचा जन्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा त्यांचे वडील जे एक नाही, हे भांबुर्डे गावचे वतनदार महार होते. पण जानबा हे जे आहेत का नाही, त्यांनी गावकी बंद केली त्या गावची, एका भांबुर्डे गावची. आणि ते पुणे इथं आले, नोकरी करू लागले. या शिवराम कांबळे यांना शिक्षणाची खूप आवड होती आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. पण शिकत असताना, आजूबाजूच्या समाजात जगत असताना, वावरत असताना त्यांना लहानपणापासून जातीयतेचे जे चटके खायला मिळाले ना, चटके त्यांना जे सोसावं लागले, ते त्यांनी आपल्या अनुभवात लिहिलेले. या शिवराम जानबा कांबळे यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रचंड प्रभाव होता. मराठा, दीनबंधू या वृत्तपत्रामधून येणारं लेखन जे आहे ना, ते नेहमी वाचत असायचे आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळत होती. आणि म्हणून दलित समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उत्थानासाठी कार्य करण्याला त्यांनी सुरुवात केली. आणि 1903 मध्ये पुरंदर तालुक्यातल्या सासवड इथं 51 गावच्या महार समाजातील प्रतिनिधींची त्यांनी सभा भरवली. दलितांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी मांडण्यासाठी अर्ज केला. आणि हा अर्ज तयार करून ते इंग्रजांकडे 1588 साली ह्या सगळ्यांच्या सह्या घेऊन तो त्यांनी सरकारकडे निवेदन दिलं. परंतु सरकारही निर्ढावलेली असतात, याचं उत्तम उदाहरण त्याही वेळेला त्यांच्या अनुभवाला आलं. आणि म्हणून यांचा फारसा प्रभाव त्या निवेदनाचा पडला नाही. परंतु तरी सुद्धा आदरणीय कांबळे यांनी नाउमेद न होता सामाजिक कार्य चालू ठेवलं. म्हणून शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीचं ध्येय समोर ठेवून समाजाच्या, तत्कालीन समाजाच्या हितचिंतकांची, मित्रांची एक संघटना स्थापन केली आणि आपली भूमिका, समाजाची ध्येयधोरणं लोकांपर्यंत पोहोचवावीत म्हणून सोमवंशी मित्र या नावाने त्यांनी एक मासिक काढलं. आणि या मासिकामधून समाजातल्या त्या काळातल्या विविध प्रश्नावर त्यांनी परखड असं मत आपलं मांडलं. विशेष करून अस्पृश्यामधील देवदासी सारख्या ज्या प्रथा आहेत त्या नष्ट व्हाव्या म्हणून त्यांनी लिहिलं. समाजात सुधारणा घडावी म्हणून त्यांनी लिहिलं. समाजाच्या आचार आणि विचारात परिवर्तन व्हावं याच्यासाठी शिवराम जानबा कांबळे यांनी कसोशीनं प्रयत्न केले. आणि त्यांनी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या डिस्पेस्ड क्लासेस कमिटीमध्ये देखील काही काळ काम केलं. पण एक लक्षात ठेवा, शिवराम जानबा कांबळे यांनी यांचे जे विचार आहेत ते विचार आणि त्यांचं कार्य बाबासाहेबांच्या आधी अस्पृश्यांच्या मध्ये आत्मस्थितीची जाणीव निर्माण करून देणारं होतं, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये त्यांनी धर्मग्रंथांची चिकित्सा केली. अस्पृश्यांची जी घसरण आहे, अवनती आहे, ही अवनतीला ही धार्मिक स्थिती कशी कारणीभूत आहे याचा त्यांनी सातत्याने विचार मांडला. त्यांनी जातीभेद या देशातली
या देशातला जातीभेद आणि विषमता नष्ट होण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले. जातीयवाद आणि विषमता आर्यांच्या आगमनापासून भारतामध्ये कशी अस्तित्वात आली याचं प्रतिपादन केलं. विशेष करून शिवराम जानबा कांबळे यांचं जे लेखन आहे ना, ते आर्य अनार्य यांच्या संघर्षाची मांडणी करणारं ते लेखन आहे. आणि या मांडणीमध्ये त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता अत्यंत परखड असं आपलं मत मांडलं, चिकित्सा केली, ऐतिहासिक मीमांसा केली. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे त्यांना एकच काम करायचं होतं, प्रबोधन. आणि म्हणून प्रबोधनाचा विचार याच्या पाठीमागे त्यांचा होता, तो त्यांनी मांडला, नाही का. ह्या दोन व्यक्तींचा, जे बाबासाहेबांच्या आधी ज्यांनी आंबेडकर पूर्व चळवळ उभी केली, दलित चळवळ, आणि जिचं साहित्याला काही योगदान आहे, त्या चळवळींच्या बाबतीत या दोघांचा आपण विचार केला, गोपाळ बाबा आणि हे कांबळे यांचा. आता तिसरे की किसन फागूजी बनसोड. किसन फागूजी बनसोड हे जे आहेत, हे दलित साहित्याच्या चळवळीत एक स्वाभिमानानं नाव घ्यावं असं एक व्यक्तिमत्व आहे. नागपूर जवळच्या मोहपा गावचे हे किसन फागूजी बनसोड. पुढे ते नागपूरच्या जवळ असल्यामुळे गाव त्यांनी नागपूरला स्थायिक झाले, तिथं आले. तिथं पाचपावली नावाचा एक भाग आहे नागपूरमध्ये, तिथं राहू लागले. त्यांनी सुरुवातीपासूनच दलितांच्या उत्थानासाठी ज्या ज्या चळवळी उभ्या केल्या त्याच्यामध्ये सहभाग होता त्यांचा. 1901 मध्ये त्यांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस सुरू केली. बघा, जी माणसं पोटानं उपाशी होती, जी माणसं समाजातून तुच्छतेनं वागणूक ज्यांना दिल्या गेली होती, अशा माणसांनी स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या उत्थानासाठी, स्वतःच्या मानासाठी, स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न त्या काळातले हे वाखाणण्यासारखे, काळजावर कोरण्यासारखे. आणि म्हणून 1903 मध्ये त्यांनी सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज संस्था स्थापन केली. त्यांनी, जसं मी तुम्हाला प्रिंटिंग प्रेस सुरू केली म्हणलं, तेव्हा मराठा दीनबंधू या नावाचं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. यामधून दलित समाजातील अन्याय अत्याचार होत जो होता ना, त्याच्यावरच लेखन केलं आणि अस्पृश्यामध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी अस्पृश्यांच्या जीवनाला विधायक रूप देण्याच्या दृष्टिकोनातून असे काही चळवळीमध्ये सहभाग घेतला. आणि 1907 मध्ये त्यांनी मुलींसाठी चोखामेळा कन्याशाळा स्थापन केली. बघा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्यांनी चालवलं, मिल कामगारांचे प्रश्न त्यांनी हाताळले. या सगळ्याच प्रश्नांना प्रभावीपणे त्यांनी मांडता यावं म्हणून मजूर पत्रिका सुरू केली. बघा, एकटा काम, जी माणसं उपेक्षित आहेत, समाजाच्या विकासापासून कुसो दूर आहेत, अशांच्यासाठी त्यांनी काम केलं. पुढे त्यांनी निराश्रित हिंद नागरिक, नंतर विटाळ विध्वंसक, चोखामेळा ही पत्रकं देखील त्यांनी सुरू केली आणि समाजाला दिशा देण्याचं काम किसन फागूजी बनसोड यांनी केलं. 1919 मध्ये त्यांनी अंत्यज समाज नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी तळागाळातल्या ज्या समाजामध्ये अंतर्गत जी दुही चालू होती, त्या दुही मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला. नंतर 1920 मध्ये त्यांनी नागपूर इथं राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेच्या संयोजन मंडळामध्ये अतिशय महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. आणि नंतर या परिषदेच्या नंतर अस्पृश्यांच्या उद्धारासाठी, निर्मूलनासाठी 9 कलमी कार्यक्रम जो आखला गेला, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. हे 9 कलमी कार्यक्रम कोणते होते? तर अस्पृश्यातील पोटजाती मोडणं, त्यांच्यात आपसात रोटीबेटी व्यवहार करणं, अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतंत्र उद्योगधंदे निर्माण करणं, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणं, बलोपासना करणं, वाचनालय उभारणं, अन्यायाविरुद्ध संघटित होणं आणि अस्पृश्यांची एक राजकीय संघटना स्थापित करणं, ह्या 9 कलमी कार्यक्रम त्यांनी ज्या निर्माण झाला त्याच्यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता.
आणि दलित समाजाला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणं हे अंतिम ध्येय किसन फागूजी बनसोड यांचं होतं. आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लेखन देखील केलं. त्यांनी लिहिलेल्या ज्या काही कविता आहेत त्या कवितांमधून समाजाचा उद्धार करणं आणि समाजाला मान मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलं. किसन फागूजी बनसोड हे अल्पशिक्षित होते, पण तरी सुद्धा त्यांनी समाजाच्या परिवर्तनाचा वसा स्वतःच्या अंगी स्वीकारला. आणि हे काम जे ना हे त्या काळामध्ये ऐतिहासिक स्वरूपाचं काम आहे. जिथं पोटाचा प्रश्न माणसाला महत्वाचा होता, तिथं देखील समाजाच्या उद्धारासाठी काम करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून अशा महान समाजचिंतकाचं निधन 1946 साली ऑक्टोबर महिन्यातल्या 10 तारखेला झालं. ते नागपूर इथं झालं. आणि अस्मितादर्श नावाच्या वार्षिक विशेषांक त्यांच्यावर एक निघाला होता, त्याच्यामध्ये त्यांची संपूर्ण माहिती आहे. आणि एक शेवटचे जे आहेत ना ते म्हणजे गणेश आकाई गवई. गणेश आकाजी गवई हे आहेत. त्यांनी देखील दलित साहित्याच्या चळवळीमध्ये अनन्यसाधारण काम केलं असं सांगतात. त्यांचा हा जो कालखंड आहे तो कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समकालीन होता म्हणतात, थोडासा आधी आणि समकालीन. आणि त्यांनी अगोदरपासूनच बाबासाहेब सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्याच्या अगोदरपासून गणेश आकाजी गवई ही दलितांच्या चळवळीत, सामाजिक चळवळीत आपलं मूलभूत योगदान देत होते. 1910 मध्ये त्यांनी अमरावती इथे महार समाज सुधारक मंडळाची स्थापना केली. आणि या सामाजिक संस्थेशी त्यांचे घनिष्ठ संबंध त्यांचे निर्माण केले. याचं एकच काम होतं या संघटनेचं, ह्या मंडळाचं, अस्पृश्यामध्ये जागृती करणं आणि त्यांना जो काही सामाजिक हक्क मिळाला आहे त्या हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हे ते काम होतं. यांनी या चळवळीच्या किंवा या मंडळाच्या माध्यमातून खेड्यापाड्यात सभा भरवण्यात आल्या, पोटजातीतील विवाह घडवून आणले, मुलामुलींना शिक्षण दिलं, सरकारपुढे आपली गाऱ्हाणी मांडली. ह्या अशा अनेक कार्यक्रमांना त्यांनी सुरुवात केली. आणि 1919 ते 1923 या कालखंडामध्ये त्यांनी वऱ्हाडामध्ये कौन्सिलर गणेश आकाजी गवई यांची सरकारनं मध्य प्रांतात वऱ्हाडमध्ये काउन्सिलवर एक निवड केली, एक सदस्य म्हणून. मग ही निवड झाल्यानंतर त्यांनी काय केलं, गणेश आकाजी नाईकांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांची मांडणी सरकार दरबारी केली, सक्षमपणे केली. आणि त्यांनी हेही त्यावेळेला मांडलं, ते म्हणतात की अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे, तो आपण पुसला पाहिजे, त्याचं निर्मूलन केलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे शिक्षणाचा. म्हणून शिक्षण दिलं पाहिजे अस्पृश्यांना. आणि पारंपरिक जे व्यवसाय आहेत ते त्यांनी सोडून दिले पाहिजेत आणि आपल्या हक्कांसाठी त्यांनी लढलं पाहिजे. हे विचार गणेश आकाजी गवई यांनी मांडला. आणि नंतर 1900 नंतर मात्र त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला, एकत्र आले. आणि मग बाबासाहेबांच्या सोबत त्यांनी हे काम केलं. म्हणून लक्षात ठेवा की आंबेडकर पूर्व दलित चळवळीच्या इतिहासाचा जर आपण आढावा घेतला तर गोपाळबाबा वलंगकर नाही का, शिवराम जानबा कांबळे, किसन फागूजी बनसोड आणि गणेश आकाजी गवई या 4 विभूतींचा आपणाला उल्लेख करावा लागतो. हे कवी, विचारवंत देखील होते आणि सामाजिक जागृतीसाठी, विशेषतः तळागाळातल्या समाजाच्या अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे आंबेडकरी चळवळ, याचा विचार मी तुम्हाला उद्याच्या तासात सांगतो. आपण इथं थांबूयात, ठीक आहे.